हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी बघा सांध्यांची तयारी चालली. सांध्या करायला घेतलेल्या आईने कालच खडा घेऊन ठेवलेला. तांदूळ आणि गहू यांचा खडा घ्यावा लागतो. तर खडा म्हणजे काय हे तर विदर्भातल्या लोकांना वगैरे एकदम प्रॉपर माहिती असतं. पण याच्यामध्ये तांदळाचं प्रमाण जरा जास्त असते आणि गव्हाचं प्रमाण जरा कमी असते. दोघांचा पण खडा घेऊन गाळून त्याला वाफेवर शिजवायचं असतं त्या पापडांना. याच्यामागे कबाड कष्ट असतात. म्हणजे थोडं जर काहीतरी चुकलं की मग ते पापड काय बरोबर होत नाहीत. पण खायला एकदमच मस्त लागतात. आणि आंब्याच्या रसासोबत खाण्याची मजा तर बाबा एकदमच वेगळीच मग ती खायची मजा. हा पापड तोंडात गेला की असा विरघळतो ना की म्हणजे कधी खाल्लं काय कळत नाही. एक खा दोन खा. आणि आंब्याच्या रसासोबत तर खायची खूपच मजा. पापड आमची करायला चाललेली दुधाची मजा चाललेली. धीरू स्कूलमधनं आला आणि तारा बघा सगळंच फेका लागलेली. किती पण सामान जागेवर ठेवायचं पण आमची तारा काही ते बरोबर ठेवत नाही. ते बघा डब्यातलं सगळं सामान काढून डब्यावर घेऊन नाचा लागलेली. मग काय त्यांची मस्ती चालू होती आणि आम्ही आतमध्ये पापड करत बसलेलो. आता उन्हाळा आहे म्हटल्यावर पापड सगळे करूनच घ्यायचे म्हटलं. अजून म्हणजे काहीतरी गुलाबाचं फुलगिल बायकोसाठी आणायचं सोडून अशा शेंगा आणतात. दुर्जा बाप्पांना शेवग्याच्या शेंगा एवढ्या आवडतात की रोज द्याल तरी पण ते नाही म्हणणार नाही एवढ्या. मग काय बाजारामध्ये जाऊन जरा भाजीचं वगैरे घेऊन आलो. टरबूज वगैरे घेऊन आलो खायला. आमचा ध्रुव बघा मम्मी मला कलर घेऊन दे म्हणून पाठी पडलेला आणि दुकानात बघा काकांना विचारायला आला 10 रुपयाचा काका कलर द्या म्हणून. आल्यानंतर भाजी वगैरे सगळी साफ करून घेतली. मग तारा आमची माझी मदत करायला लागलेली. ध्रुवला अंघोळ खायचे म्हणून आईने अंघोळ वगैरे धुवून दिले. ते कुठलंही काम हातात करायला घेतलं की माझे 2 बॉडीगार्ड माझ्यासोबतच असतात. एक आजूला आणि एक बाजूला. हे बघा पूर्णपणे माझे कामात मदत करतात. आता मदत करतात म्हणजे कशी मदत करतात हे सगळ्यांना माहितीच आहे. हे बघा मॅडम तरी नवीन बुटं काही काढायच्या मूडमध्येच नाही. बुटं घालून फिरायला लागलेली. तू आमचा आपला अंघोळ घेऊन बसलेला. ताराला